आरक्षणाच्या लाभातून विकास करण्याची जी प्रक्रिया आहे ती त्याच्यातले जे गब्बर लोक आहेत तेच घेत राहिले आणि खरा जो वंचित आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचण्याची यंत्रणा शासन फक्त ते टार्गेट ग्रुप म्हणून हे आम्ही केलं. परंतु त्याचा रिझल्ट ओरिएंटेशनच्या अँगलने जर विचार केला तर सरकार त्या पद्धतीचं काम करताना मला काही दिसत नाही. मग त्याच्यामुळं काय होतंय की ह्या ओबीसींना असं वाटतं की हे आपल्यामध्ये आले की आपलं सगळं खाऊन देतील. वास्तविक तसं चित्र नाहीये. ऑलरेडी 350 पावणे 400 जाती त्याच्यामध्ये आहेत. किंबहुना अख्खा मराठा समाज त्याच्यात जाणं ह्याच्यात मराठा समाजाचा पण लॉस आहे. पण ते लोकांना आता कळून नाही राहिलं की नेमकं काय आहे. की जसं पूर्वी आपल्याकडं हॉटेल टाकायचे चहाचं, हे सगळे लोक चहाचं हॉटेल टाकतात. एकच लाईन येते. मग दुसरा काय तो मिसळची दुकानं, तिसरं काय तर मटणाची दुकानं. असा एक ट्रेंड असतो. जेसीबी गावात एकाने घेतलं सगळे लोक जेसीबी घेतात, हायवा घेतात. तसंच चला आता सगळे ओबीसी मध्ये. त्याच्यामुळे त्या ओबीसीत झाल्याने मराठा समाजाचं अंतिम मोठं नुकसान होणार आहे. म्हणून त्याला हे एसीबीसी आरक्षण हे टिकवण्याची गरज आहे. कारण त्याच्यामध्ये 10% तुम्हाला स्वतंत्र दिलंय. अगदी वाईटात वाईट जर समजा हे नाही टिकलं तर मग ईडब्ल्यूचा पर्याय मराठा समाजाने स्वीकारायला पाहिजे. एकाच बसमध्ये जाऊन त्याच्यात शिवाय इंटरनल मेरिट आहे, ते मेरिट तुम्हाला क्वालिफाय करण्याची आवश्यकता आहे, तरच तुम्हाला ती जागा मिळणार आहे.